कोणाची मुलगी आहे तुला माहिती आहे ना? हो. आणि तू कोणाचा मुलगा आहेस हे तिला माहिती आहे ना? उद्या सकाळी फोन करायचा दादाला, पैसे मागवायचे अरे कॉलनीच्या रस्त्यावरती. काय करताय तुम्ही? तो नेहमी आपली परीक्षा पाहतो ना, आज मी त्याची परीक्षा पाहणार आहे. प्रत्येक बातमी छापण्याची योग्य वेळ असते. काही महत्त्वाच्या बातम्या न छापण्यालाच आपला फायदा असतो. युगंधराबाईने पुन्हा एकदा विश्वासघात केलाय. नाही साहेब, हा सगळा प्रकार गैरसमजतनं झालेला आहे. नाही हो, आमच्यापैकी कोणी त्यांच्याकडे ही बातमी दिलेली नाहीये. अहो, युगंधरा सरतापेंनी पण आम्हाला शब्द दिला होता बातमी छापणार नाही म्हणून, पण आता त्यांनी शब्द पाळला नाही. बस झालं वाकणेस. प्रत्येकाला स्पष्टीकरण देत बसणार का तुम्ही? आणि काहीतरी हालचाल करा, नुसते दिवसभर फोनवर बसू नका. साहेब, दिल्लीवरून फोन होता. कोणाचाही फोन आला तरी घेऊ नका, कोणाचाही. त्या युगंधराला याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे. आपलं हे प्रकरण मिटू दे, मग बघू तिच्याकडे. साहेब, हा काय प्रकार आहे साहेब? मला एक कळत नाहीये, मीडियापर्यंत ही बातमी पोचली कशी? नाही, आपल्याला यापुढे काम करणं अवघडून बसणार आहे साहेब. काय जिथे जाऊ तिथे हे मीडियावाले कॅमेरे घेऊन आपल्या आधी पोचलेले असतील. ते अमृताचा पत्ता नाही, तिला शोधणं राहिलं दूर. हे मीडियाचं त्रांगडं मागे लागलंय. ठरवलं होतं तिच्या तोंडी नाही लागायचं, पण आता तिला शिव्या घातल्याशिवाय चैन नाही पडायचं मला. वाकणीस, आत्ताच्या आत्ता फोन लावा तिला. काय काम काढले आर्यन बाबा? तुझ्याकडे नाही, युगंधरा सरतापेकडे काम आहे माझं. मग बस जरा त्या पाणी घे, मग बोलू आपण. काय तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? माझं या घरच्या मालकीणबाईंशी काम आहे. मातबाईंची मीटिंग चालू आहे एक. तुमच्या बाईंसाठी थांबायला माझ्याकडे वेळ नाहीये. माझं एक काम करा, हे पैसे द्या त्यांना. कसले पैसे? मी विनायक सरताप्यांचा मुलगा आहे, त्यामुळे मला कोणाचंही कर्ज ठेवायला आवडत नाही. एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले? दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. मी हॉस्पिटलमध्ये असताना माझ्यावर तुम्ही जे काय पैसे खर्च केले ते हे पैसे द्या त्यांना. एक मिनिट. हे पैसे जिने तुझ्यावर खर्च केले तिलाच नेऊन दे आतमध्ये. पण त्या तर मीटिंग मध्ये बिझी आहेत ना. जा तू. तुम्ही दोघं माय लेक जे काय गोंधळ घालायचं तो घाला. एवढं सगळं करूनही तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं काहीच चुकलं नाहीये, तर कर्वे आता तुम्ही इथून निघा. मॅडम, मी तुमच्या पुढे हात जोडतो, पाया पडतो, पण मला नोकरीवरून काढू नका. हे सगळं आपण नंतर बघू. या क्षणी तुम्ही इकडनं निघा. बोल नरसिंह, मला माहित होतं तू फोन करणार, पण मी काय सांगते ते आधी ऐकून घे. एवढं सगळं झाल्यानंतरही तू मलाच काहीतरी सांगू पाहतेस. नरसिंह प्लीज, हे जे काय झालं याच्यात माझा काही दोष नाहीये. हे सांगताना तुला लाज नाही वाटत याचंच मला आश्चर्य वाटतंय. नरसिंह, तोंड सांभाळून बोल. आता कसं हा तुझा खरा आवाज. सोजवळपणाचं नाटक करून मला शब्द का दिलास? शेवटी दाखवलीस ना जात तुझी. मला माझी जात दाखवण्यासाठी तुझ्या मुलीचा आधार घ्यायची गरज नाहीये. मी सरळ सरळ तुझ्यावरच वार केला असता. युगंधरा, तू सरळ सरळ माझ्यावरच वार केलायस, कारण मला दिलेला शब्द तू मोडलायस.
माझ्या मुलीचा जीव धोक्यात होता म्हणून तुझ्या पुढे हात पसरले होते ना मी तुला अजूनही सांगते की तू मला काही सांगण्याची गरज नाही आहे युगंधरा, पण तुझ्या या एका बातमीमुळे मी, सगळी पोलीस यंत्रणा आणि माझ्या मुलीचा जीव धोक्यात आलाय. एकदा माझी मुलगी सुखरूप घरी परत येऊ देत, मग मी तुला दाखवतो नरसिंह म्हणजे काय आहे ते. तू मला धमकी देतोयस नरसिंह? धमकी त्याला देतात जो समोरून चाल करून येतो, पण तुझ्यासारख्या सापाला तर ठेचूनच काढला पाहिजे. तू जर का काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसशील तर मलाही तुला स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाहीये. माझ्या मुलीला जरा जरी काही झालं ना युगंधरा, तर स्पष्टीकरण द्यायला मी तुझ्या घरातच येईन. तुझ्या या एका बातमीमुळे मी, सगळी पोलीस यंत्रणा आणि माझ्या मुलीचा जीव धोक्यात आला. एकदा माझी मुलगी सुखरूप घरी परत येऊ देत, मग मी तुला दाखवतो नरसिंह म्हणजे काय. इतके वर्ष मी तिचा हलकटपणा सहन केला, पण आता नाही. माझ्यावर नको ते आरोप केले, नको त्या प्रकरणांमध्ये मला गोवलं, तरी मी गप्प बसलो. आता माझ्या मुलीच्या जीवावरच उठली ती. मी नाही सोडणार तिला. मी काय म्हणते, त्याच्याकडे आता लक्ष दिलंच पाहिजे का? त्याच्यापेक्षा महत्वाच्या खूप गोष्टी आहेत आता. मग आता तिला माफ करू असं म्हणायचं तुला? असं मी कुठे म्हटलं, पण पहिल्यांदा अमृताला घरी आणणं महत्वाचं नाहीये का? नाही जानकी, आता जर तिला माफ केलं तर ती आपल्या डोक्यावर चढून बसेल आणि सुखानं जगणं सुद्धा कठीण होईल आपल्याला. साहेब, मला वाटतं मिसेस किल्लेदार म्हणतायत ते खरं आहे. त्यामुळे आपण आत्ता तरी किडनॅपरच्या फोनची वाट बघूयात आणि त्यानंतरच आपला प्लॅन अंमलात आणूयात. त्या म्हणतायत तसं झालं तर अमृता आज रात्री घरी असेल आणि मीडियाच्या फुग्यातली सगळी हवाई निघून जाईल. सुनते, तू इकडं का आलीयस? काही हवं होतं का? काय देऊ का? नाही, मला काही नकोय. आणि सतत मी आजारी असल्यासारखं नको तू वागूस माझ्याशी. मला काही झालेलं नाहीये. बरं, तुला जे काही हवं असेल ते घे आणि तुझ्या खोलीमध्ये जाऊन विश्रांती घे. हवं तर मी पण येते तुझ्या बरोबर. अगं, दिवसभर मी माझ्याच खोलीत असते ना. आणि मी इथेच थांबले तर कुणाला काही अडचण आहे का? मला इथेच थांबायचं थोडा वेळ, शांततेत. तू सारखी घड्याळाकडे का बघतीयस? का या घरात आता घड्याळही पाहायचं नाहीये का मी? हे बघ जानकी, मला आता काहीही नकोय आणि लागलं तर मी घेईन माझ्या हाताने. तू जा. सकाळी 9च्या ठोक्याला किडनॅपरचा फोन येईल.
हॅलो, नरसिंह किल्लेदार बोलतोय. 7 वाजता आरे कॉलनी रोडवर 5 कोटी घेऊन. अरे पण आरे कॉलनी रोडवरती नेमकं कुठे यायचं ते नाही सांगितलंयस. हॅलो हॅलो हॅलो, तुझा आवाज ऐकू येत नाहीये. हॅलो. जाऊ दे साहेब, फोन कट केलाय त्याने. थोडक्यात आता आरे कॉलनी रोडवर आपल्याला बरोबर 7 वाजता 5 कोटी रुपये घेऊन जायला लागेल. मला काहीच माहित नाहीये. खरंच मला काहीच माहित नाही. सांभाळ तिला. तिला म्हणावं घरात ऑलरेडी बरंच काही चालू आहे, नवीन तमाशा सुरू नको करूस. साहेब, आरे कॉलनी रोडवर कुठे यायचं हे तो काही बोललेलं नाही आहे. आणि त्याने फोनही इतक्या लवकर कट केला आहे की नेमकं त्याला ट्रेस करणं कठीण आहे. पण तरी मी बघतो काही धागेदोरे सापडत आहेत का. हॅलो, कंट्रोल रूम, ACP शंकर मोरासकर बोलतोय. सकाळी 9च्या ठोक्याला किडनॅपरचा फोन येईल. अरे पण आरे कॉलनी रोडवरती नेमकं कुठे यायचं ते नाही सांगितलंयस. म्हणजे हा खरंच या नराधमाचा डाव आहे. पण आता मी हे कोणाला सांगू? कोण विश्वास ठेवेल माझ्यावर? तर मला शांत राहायला हवं, कारण तो हलकट हे सगळं करतोय ते याचसाठी की मी चिडावं, ओरडावं. नाही, मी शांत राहीन. मी बामनदादांशी बोलते. त्यांना मी व्यवस्थित समजावून सांगितलं तर ते नक्की मदत करतील माझी. ते समजून घेतील मला. जीव, तुझी आई वेडी नाहीये ग. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हा? हा, बोलीन द्या. हा शेठ, हा तुम्ही सांगितलं जसं केलंय. त्यांना आरे कॉलनीतल्या रोडवर बोलवले. अरे मायला, तुझ्या आरे कॉलनी का तुझ्या बापाची? अरे एवढी मोठी आरे कॉलनी, तिथं नेमकं कुठल्या ठिकाणी बोलवले आज सांगितलंस काय? नाही आता ते विसरलो जरा. दाऊ प्याल नाही सर तुम्ही. एक काम कर, आता जिथे कुठं आहेस ना तिथनं आणि 4-5 स्टेशन पुढे जा. तिथनं आणि परत फोन लाव आणि आता सांग पैसे घेऊन वामण्याला पाठवा म्हणा. वामण्या वकील? काय मला काय आयुष्यात उठवायचा प्लॅन आहे काय? अरे भुसनाळ्या, तो वामण्या स्वतः आयुष्यात उठलाय, तुला आणि काय उठवणार तो? सांगतो तेवढं काम कर. बरं ठीक आहे. बरं काय आता, काय पुढं काय करायचं? काय आदेश? हा, आता कान देऊन नीट ऐक. मी सांगितलेलं नीट कळलं काय? हा, 5 कोटी.
आर्यन बाबा, बहुधा तुला उशीर होतोय. तू एक काम कर, तुला जे काय पैसे द्यायचे असतील ते माझ्याकडे दे. युगंधरीला बरं वाटलं की मी देईन ते पैसे तिला. काही निरूप द्यायचा का? नाही जावंसं वाटत ना. याला म्हणतात नाळ जोडलेली असणं. आपण किती बी नाकारलं तरी रक्ताचं नातं नाही नाकारता येत. उगाच विषय वाढू नकोस. मी फक्त माझं कर्तव्य पूर्ण करतोय. अरे रस्त्यातल्या जाणाऱ्या येणाऱ्या माणसांसाठी आपण इतका वेळ थांबून राहतो का? आपल्या माणसासाठीच आपला जीव तुटतो ना. डॉक्टर इज शी ऑल राईट? इट वॉज माइल्ड स्ट्रोक, पण त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. काही सिरियस नाही ना? नाही, सिरियस नाही, पण त्यांच्या शरीरानं वॉर्निंग दिलेली आता. त्यामुळे कुठलाही मेंटल किंवा इमोशनल स्ट्रेस येणार नाही याकडे पाहायला हवं. हे तुम्ही मला नका सांगू, याला सांगा. हा त्यांचा मुलगा आहे. आईची काळजी घ्यायला हवी आता. ही औषधं ती मला दे, माझी काम आहे. ठीक आहे, काळजी घ्या त्यांची. तू कशाला? मी आणीन ही औषधं. साहेब, किती नाही म्हणलं तरी तो किडनॅपर खूप हुशार निघालाय. कारण त्यानं एक्झॅक्टली एक असं कुठलं लोकेशन सांगितलेलं नाहीये. मी 100% सांगतो की फायनल मीटिंग पॉईंट कदाचित आरे कॉलनी रोड नसेल सुद्धा. तो आपल्याला 1-2 वेगळ्याच ठिकाणी फिरवेल. पण असं करताना तो नक्की चेक करत असणार की तुम्ही एकटेच आहात ना. काय करायचं आता? सध्या तरी हा खेळ आपण त्याच्या नियमांनीच खेळूया. त्याला आपल्याला जिथे कुठे भेटायला बोलवायचं आहे बोलवू द्या. आरे कॉलनीमध्ये मी सगळीकडे फिल्डिंग लावून ठेवली आहे. तो एक तरी चूक नक्की करेल आणि ती चूक आपल्याला त्याच्यापर्यंत पोचवेल. मला एक सांगा साहेब, इतक्या कमी वेळात 5 कोटींची व्यवस्था होईल ना? त्याची काळजी करू नका तुम्ही. वाकनेस. ठीक आहे साहेब. जाधव, रेकॉर्डिंग ऑन करा लगेच. साहेब, हॅलो. आरे कॉलनी रोडवर लेफ्टला बगर गाडी चालवायची. एका झाडाला लाल कापड बांधलेलं असेल, तिथं बॅग टाकायची आणि तशीच गाडी पुढं चालवत राहायची. माग वळून बघायचं नाही. आणि एक विशेष सूचना, यापूर्वी सांगितली आहेच पण तरी परत सांगतो. मला खाकी कपड्यांची ॲलर्जी आहे आणि ज्याची मला ॲलर्जी त्याचीच तुमच्या पोरीला हवी. साहेब, हा सुद्धा फोन ट्रेस होणं खूप अवघड आहे. काय आहे, हा किडनॅपर पूर्वी मूर्खासारखं वागत होता, पण आता मला डाऊट आहे त्याला कुठून तरी काहीतरी माहिती मिळत असावी. काय झालंय? मला पण कोणीतरी सांगा ना. हो, वाय नॉट. मॅडमना जरा रेकॉर्डिंग रिवाइंड करून ऐकवा. जाधव. आरे कॉलनी रोडवर लेफ्टला बगर गाडी चालवायची. एका झाडाला लाल कापड बांधलेलं असेल, तिथं बॅग टाकायची आणि तशीच गाडी पुढं चालवत राहायची.
माग वळून बघायचं नाही. आणि एक विशेष सूचना यापूर्वी सांगितली आहेत पण तरी परत सांगतो. मला खाकी कपड्यांची ॲलर्जी आहे आणि ज्याची मला ॲलर्जी त्याचीच तुमच्या पोरीला बी. आता काय करायचं? काळजी करू नका मॅडम. मला वाटलं होतं तेवढा हा काही किडनॅपर हुशार नाहीये. मला नाही वाटत याला जाळ्यात अडकवायला मला फारसे कष्ट पडतील म्हणून.